बापशा हवेतून पाखरासारखा तरंगतच अलगद जमिनीवर उतरला. त्याची कसरत बघून बाज्या पळतच बापशाकडे गेला व त्याने बापशाच्या कमरेला हाताचा विळखा घालून वर उचलला. त्याबरोबर अतिशय जोरात टाळ्यांचा कडकडाट झाला. बघणाऱ्याला डोळ्याचे पारणे फिटल्याचा आनंद झाला. बाज्याने बैजाने त्याला आपल्या खांद्यावर बसून सगळ्या मैदानात गोल फिरवले. नंतर बाजाने बापशाला खाली उतरून ठेवताच बापशाने बाज्याच्या व बैजाच्या पायाला हात लावून नमस्कार केला. बाज्याने पैरणीच्या खिशातून 2 चांदवडी रुपये बापशाच्या हातावर ठेवले. मैदानातील इतर बघ्यांनी पण मैदानात पैसे फेकून आपले खिसे रिकामे केले. बापशाने सर्व गावकऱ्यांना नमस्कार केला व आजचा खेळ संपल्याचे जाहीर केले. खेळ संपला तरी बघ्यांची गर्दी डोंबार्याच्या भोवती मैदानात होती. बारकी पोरे गळका करीत डोंबार्याकडे कुतूहलाने पाहत उभी होती. त्यांना घरी जाण्याचे भान राहिले नव्हते व त्यांनी जे पाहिले ते त्यांनी त्यांचे नजरेत साठवून ठेवले होते. काढून बाज्या व बैजा पण तिथेचे पायरीवर बसून होते. त्यांनी सामानाची आवारावर करणाऱ्या बापशा डोंबार्याला जवळ बोलावून घेतले व बाज्या बापशाला म्हणाला, गबापशा, तू आमच्या डोळ्याचा पारण फेडलस. तू बहादरगडी आहेस. मी आता तुला एक काम सांगणार आहे, तेवढ तू केलंच पाहिजेस अशी माझी इच्छा आहे. व त्यावर बापशा म्हणाला, हुकूम तर करा मायबाप. मी तुमचा शब्द मोडणार नाही. तुम्ही माझी वर्षाची कमाई माझ्या हवाली केली म्हणूनच आज मला आपली कला दाखवायला एवढा हुरूप आला. मी आज पहिल्यांदा चुपली बांधून हवेत तरंगण्याची कसरत करून दाखवली. मला कसलबळ आला कुणास ठाव. मी आज त्या कलेत यशस्वी झालो. मायबाप, तुमच्या आपुलकीच्या 4-2 शब्दात मला नवा हुरूप आला. खरं तर ती सुपल्याची कसरत जोखमीचीच होती, पण आज मला तुमच्यामुळं अंगात हत्तीच बळ आल्यागत झालं होते. हे ऐकून झाल्यावर बाजा बापशाला म्हणाला, मला पाठीन भिंता चढण्याची कला तेवढी तू शिकावायचं काम कर आणि मला शिकवल्या बिगर आमचं गाव सोडायचं नाही, तसं मला वचन दे. हे ऐकल्याबरोबर बापशा म्हणाला, माय बाप, मी तुम्हाला ती कला चांगली शिकवीन मगच गाव सोडीन. माझ्या गरीबाचा यो शब्द आहे. म्या उद्या सकाळच्याला तुमच्या वस्तीवर खिंडीला एकलाच येईन. माझ्या बाकीच्या भावांना वाड्या वस्तीवर खेळ करायला पाठवीन. तुम्ही बिनधास्त घरी जावा. मी उद्या देश उगवायला तुमच्या दारात हाय बघा. बापशा डोंबार्याचे वचन घेऊन बाजा बैजा वाट चालत तडक खिंडीत पोहोचले. आता चांगलं 4 वाजायला आलोत. बाजाची बायको अंगणातच त्याची वाट बघत असलेली त्याला दिसली. बाजा बैजाकडे वळून, आता गड्या माझी काय खैर नाही. कारभारीनं चांगलीच चिडलेली म्हणाला, दिसतीया. आपण तिला दुपारी येळेवर जेवायला येऊ म्हणून सांगितलं होत आणि पार दिवस करायच्या येळेला आलो. आता गुमान ती बोललं ते ऐकून घेतला पाहिजे बाबा. त्यावर बैजा त्याला म्हणाला, तुझन तू निस्तार. खेळ बघत बसलो होतो म्हणून सांगू नग नाही, तर तुझी गणना बारक्या पोरात करलं. त्यावर बाजा म्हणाला, आता खरंच बोललं पाहिजे. दुसरं खोटं तरी का काय सांगायचा. एवढ बोलून बाजा अंगणातच उभ्या असलेल्या कारभारणीच्या नजरेला नजर ना देताच झोपडीत घुसला व त्यानं पाण्याच्या भरलेला तांब्या घेऊन तोंड धुतला व 2 घोट पाणी प्याला. त्यावर त्याची कारभारीण म्हणाली, काय व जेवायचा इचार हाय का नाही का नुसता पाणी पिणार हाय. त्यावर बाजा म्हणाला, जेवायचा हाय, अजून जेवायचा ध्यानातच आलं नाही. त्यावर कारभारीण म्हणाली, ओ, जेवायचा ध्यान राहील नाही म्हण कुठं गेलं होत ध्यान चरायला. हे ऐकताच बाजा म्हणाला, ऐकून तर घे, मी खरं तेच सांगतोय. मी आणि बैजा आम्ही दोघाबी मारुतीच्या देवळा पुढल्या मैदानाते बसलो होतो. त्या डोंबाडांच्या बायका ओरानी अन डोंबार्यानी पण काय नामी कसरत करून दावली म्हणून सांगू. म्या तर भान हरवल्यावानी त्याच्याकड बघतच राहिलो. हे ऐकताच बाजाची कारभारीण त्याला म्हणाली, वै तर खेळ बघत होतो म्हण, आणि तू बी डोंबारिनीच्या. त्यातली एखादी डोंबारीण तुम्हाला जेवायला चल बर म्हणाली नाही. हे ऐकताच बाजा म्हणाला, तुझ्या तोडाच्या पट्टा आधी बंद कर आणि मला जेवायला वाढ. आता भूक लागल्यागत झाली बघ. त्यावर बाजाची बायको म्हणाली, नाही वाढून सांगतीया कुणाला, अजून म्या बी जेवायची हाय. अस म्हणताच बाजा म्हणाला, तू कशाला जेवायची थांबलीयास. जेवून घ्यायच्या नवतस वय दुपारीच. त्यावर बाजाची बायको म्हणाली, येळेवर येतो म्हणून सांगून गेला आणि गावात खेळ बघत बसला. आमच्या हित खेळ मांडल्याय त्याची याद तुम्हाला आली नाही. त्याला काय करायच, आपलंच कर्म म्हणायच. आता बिन बोलता मुकाट्यान पोटभर जेवा. म्या बी बसते जेवाया.
त्यावर बाजा काही न बोलता मुकाट्यान पोटभर जेवला, ढेकर देत झोपडीतनं बाहेर अंगणात आला व त्यान बाजाला हाळी मारली. बाजा सदऱ्याच्या बाहीन तोंड पुसत बाहेर अंगणात आला व बाजाला म्हणाला ताटातल्या भाकरी परास बायकोच्या बडबडण्यांचा माझ्या पोट भरला बघ. मुकाट्यानं ती बोललन ते ऐकून घेतलं. जेवस्तवर तोंडातनं सबूत बी काढला ना. बाजा बैजा बोलतच टेकडी छडून चिमण थोंड्यावर जाऊन बसले. त्यांचा डोंबाऱ्याच्या खेळाच्या गप्पा चांगल्याच रंगल्या. आता दिवस मावळतीला गेला, अंधार पडायला झाला तसा ते दोघाजण टेकडी उतरून खाली आले. म्हशीच्या व गाईच्या वैरणीची तजवीज करण्यात व घोड्याला दानापाणी करण्यात गुंतून गेले. बाजा रात्री झोपताना सुद्धा बापशा डोंबाड्याचा विचार करीत होता. बापशाने आपल्याला पाठीने भिंत चढण्याची कला शिकवली तर आपलं बळ वाढल्याशिवाय राहणार नाही असा विचार करतच तो झोपी गेला. नेहमीप्रमाणे दिवस उजाडला. बाजा अंथरून सोडून झोपडी बाहेर आला. अंगणातल्या घोड्यांनी त्याला पाहताच तोंडाने फुरफुर असा आवाज करीत उजव्या पायाने जमिनीवरील माती उकरायला सुरुवात केली. बाज्यान त्याच्याकडे बघून त्याला काय पाहिजे हे ओळखले व तो परत झोपडीत शिरला. तोबऱ्याच्या कातडी पिशवीत 2 ओंजळी भरून हरभरे टाकले व पिशवी बाहेर घोड्याच्या तोंडाला बांधली व वैरणीची एक पेंडी तोडून म्हैशीच्या व गायीच्या पुढे टाकून त्याने खापरी घागर उचलून आंघोळीसाठी विहिरीची वाट धरली. आंघोळ उरकून तो पाण्याची भरलेली खापराची घागर खांद्यावर घेऊन बाजाच्या झोपडीच्या अंगणात आला व त्याने बाजाला हाळी देऊन लवकर न्याहरी उरकायला सांगितली. पाण्याची घागर रांजणात ओतून रिकामी घागर अंगणात ठेवून झोपडीत शिरला व पोटभर न्याहरी करून बाहेर येऊन रांजणाच्या कट्ट्यावर येऊन बसला. त्यान मान वळवून कुकुडवाटच्या रस्त्याकडे पाहिले. त्याला लांबूनच बापशा डोंबारी हातात काठी घेऊन येत असलेला दिसला. आपल्याला विद्या शिकवणारा गुरु भेटल्याचा आनंद त्याला झाला व त्याने बाजाला जोराने हाळी मारून अंगणात बोलावले. बाजा झोपडीतून बाहेर येऊन रांजणाच्या कट्ट्यावर टेकस्तवर बापशा डोंबारी रस्ता ओलांडून बाज्याच्या अंगणात आला व त्याने अंगात पांढऱ्या रंगाच्या मलमली सदरा घातला होता. तो धोतर नेसला होता व त्याने डोक्याला रंगीत रुमाल बांधून आपल्या मानेपर्यंत उडणारे केस बांधले होते. त्याने रस्त्यावरूनचा बाज्या बैजाला बघितले व 2 हात जोडून म्हणाला, राम राम माय बाप, तुम्हाला वचन दिला होता त्याप्रमाण मी आलोच. आता दिस कासाराबरोबर आलाय, आपण कुठ्ठातरी निवाण बोलत बसू. हे त्याचे बोलणे ऐकताच बाजा म्हणाला, आपण त्या टेकडीवरल्या जांभळीच्या झाडाच्या बुडक्यात जाऊन बसू. अस म्हणून ते तिघेजण टेकडी छडून वरच्या जांभळीच्या झाडाच्या बुडक्यात येऊन बसले. बापशा त्यांना म्हणाला, हे बघा, मायबाप कुठली भी कला शिकायची म्हणाल तर त्याला लई मेहनत करावी लागतीये. तवा पहिल्यांदा मी तुम्हाला ही टेकडी पाठीने चढायला शिकवतो. त्योच तुमचा पहिला धडा आहे. आज तुम्ही अगोदर ह्यो पहिलाच धडा शिका. बाज्याने पण तयारी दाखवल्यावर बापशाने बाज्या बैजाला टेकडीवरच बसायला सांगितले व तो एकट टेकडीच्या पायथ्याला गेला व रस्त्यावर जरा वेळ टेकडीकडे बारकाईने बघत उभा राहिला. नंतर त्याने अंगातला सदरा काढला व हातातील काठी आणि सदरा व वाहना रस्त्याच्या कडेला ठेवल्या व धोतराचा कोच खोवून त्याने टेकडीवरील बाज्याला हाताने खूण केली व नीट पाहण्यास सांगितले. नंतर तो त्या टेकडीकडे पाठ करून उभा राहिला व हाताने एक टाळी वाजवली व बघता बघता टेकडीकडे पाठ करूनचा टेकडी चढली व पार चिमण धुणा गाठला व टेकडीवर जाऊन बाज्याजवळ येऊन उभा राहिला. बाज्या व बैजा पाहतच राहिले. त्यांना क्षणभर वाटले, या बापशाच्या पाठीला काय डोळ हायती का काय. यांना बघता बघता इलट त्या पावलान टेकडी चढली म्हणजे काय कमान्स आहे म्हणायची.